झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्या बरोबर आहेत। मेघा, आपण पाहतोय मोठं आव्हान खरं तर टीम इंडिया समोर आता उभं ठाकलंय। धोनीने घेतलेला निर्णय जो होता डाव डिक्लेअर करण्याचा तो खूप धाडसी म्हणावा लागेल। नक्कीच भूषण, धोनीने हा धाडसी निर्णय घेतला कारण भारताकडे कमी दिवस आहेत आणि ही टेस्ट कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत भारताला जिंकायची आहे तरच आपण ही सिरीज जिंकू अशा निर्णायक क्षणी काहीतरी धाडसी निर्णय घेणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच धोनीने हा निर्णय घेतला। इंग्लंडची जी इनिंग आहे ती झटपट गुंडाळून पुन्हा दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा जो टार्गेट असेल ते कंप्लीट करून ह्या टेस्टवर विजय मिळवायचा अशी काहीतरी स्ट्रॅटेजी धोनीची होती आणि याच स्ट्रॅटेजीमुळे धोनीने हा निर्णय घेतलेला आहे। मात्र धोनीचा ही जी स्ट्रॅटेजी आहे, धोनीचा हा जो निर्णय आहे तो टीम इंडियाचे बॉलर्स यशस्वी ठरवत नाहीत असंच म्हणावं लागेल। टीम इंडियाच्या बॉलर्सला धोनीच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे इंग्लंडचा डाव धसपट गुंडाळण्यात किंवा इंग्लंडला कमी स्कोअरवर रोखण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सला कुठेतरी अपयश येतंय। त्यामुळेच धोनीचा हा जो धाडसी निर्णय आहे तो कितपत यशस्वी ठरतो हे उद्या पाहणं खूप गरजेचं आहे आणि उद्या धोनीचा हा जो निर्णय यशस्वी ठरला तर चांगलीच गोष्ट आहे। मात्र जर त्याचा हा निर्णय अयशस्वी ठरला तर मात्र भारतीय क्रिकेट विश्वास खूप मोठ्या अशा घडामोडी होतील। अनेक जणांचे करिअर ही जी टेस्ट आहे जे करिअर आणि भविष्य ही जी टेस्ट आहे ती अवलंबून राहणार आहे या टेस्टच्या निकालावर। भूषण, खरंय मेघा, एकूणच आजच्या या निर्णयामुळे अनेक क्रिकेट पंडितांच्या भुवया सुद्धा उंचावल्या होत्या की धोनीने अशा प्रकारे डाव लवकर घोषित करण्याचा घेतलेला निर्णय आणि तो आता कुठेतरी त्याच्या अंगाशी येताना दिसतोय कारण भारतीय बॉलर्स म्हणावी तशी कामगिरी करत नाहीयेत। ज्या उद्देशाने धोनीने हा निर्णय घेतला तो उद्देश साध्य होताना दिसत नाहीये। भारताकडे 4 स्पिनर्स आहेत आणि तरीही इंग्लंडच्या झटपट विकेट्स घेण्यात भारताला अपयश येत आहे। त्याच वेळेला इंग्लंडचे स्पिनर मात्र भारताच्या बॅट्समनवरती दबाव टाकतायत। मेघा, कुठेतरी शेवटचा 1 तास जो दोन्ही दिवस आपण बघितला किंवा आपण जर बघितलं या पूर्ण टेस्टमध्ये तर शेवटच्या 1 तासामध्ये भारताच्या विकेट्स झटपट गेल्या। कालही भारतानं झटपट विकेट गमावल्या होत्या। आज मात्र भारतीय बॉलर्सला तशी कामगिरी बजावण्यात अपयश आलंय। नक्कीच भूषण, या पूर्ण सिरीजमध्ये भारतीय बॉलर्स फ्लॉप ठरलेले आहेत आणि या शेवटच्या टेस्टसाठी भारतीय बॉलिंग्समध्ये थोडी फेरफार करण्यात आला। झहीर खानला वगळण्यात आलं आणि त्या जागी पियुष चावलाला संधी देण्यात आली। पियुष चावलाने पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या, मात्र या इनिंगमध्ये पियुष चावलाला तर एकही विकेट घेता आलीच नाही। मात्र इतरही जे स्पिनर्स आहेत त्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही। स्पिनरचं अपयश या सिरीजमध्ये उठून दिसलं आणि स्पिनरच्या अपयशामुळे टीम इंडियाची अवस्था झालेली आहे। या इनिंगमध्ये तरी इंग्लंडची इनिंग झटपट गुंडाळतील अशी कुठेतरी त्याला आशा वाटली किंवा असं कुठेतरी त्याचं प्लॅनिंग योजना होती। मात्र टीम इंडियामध्ये जे 4 स्पिनर्स आहेत त्यांनी मात्र धोनीचा निर्णय चुकीचाच ठरवलाय। सध्या तरी अशीच परिस्थिती आहे। भूषण, अगदी खरं, धोनीचा निर्णय कुठेही फलद्रूप होताना दिसत नाहीये। कुठेही धोनीला अपेक्षित अशी कामगिरी बॉलर्स करत नाहीत आणि त्यामुळे टीम इंडिया समोरचं ही सिरीज वाचवण्याचं आणि टेस्ट वाचवण्याचं अर्थातच आव्हान थोडं कठीण बनत चाललंय। उद्या मेघा, काय साधारण स्ट्रॅटेजी असू शकेल टीम इंडियाची? भूषण, उद्या जो पहिला 1 तासाचा जो खेळ असणार आहे त्यामध्ये इंग्लंडची टीम गुंडाळण्याचं एक प्रमुख आणि महत्त्वाचं आव्हान टीम इंडियाच्या बॉलर्स समोर असणार आहे। जर टीम इंडियाच्या बॉलर्सने इंग्लंडची इनिंग किमान 250 रन्सवर रोखली आणि पहिल्या 1 तासामध्ये निदान इंग्लंडची इनिंग गुंडाळली तर मात्र टीम इंडियाला कुठेतरी अंधुकशा अशा आशा आहेत की टीम इंडिया ते चेस करेल कारण ही संथ खेळपट्टी आहे। त्यामुळे त्याच्यावर पुन्हा ते टार्गेट चेस करणं तेही पुन्हा एक आव्हान असणार आहे। तत्पूर्वी इंग्लंड ही टीम ही जी टेस्ट आहे ती ड्रॉ करण्याच्या उद्देशानेच खेळत राहील। तरी भारताने केविन पीटरसन आणि कुक असे धोकादायक बॅट्समन आहेत ते जरी आउट करण्यात भारतीय बॉलर्सला यश आलं असलं तरी सध्या जो ट्रॉट आहे त्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे तो नॉट आउट आहे आणि जो रूट आहे जो पहिली टेस्ट खेळत आहे त्याने पहिल्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। त्यामुळे अजूनही इंग्लंडच्या बॅट्समनकडून भारतीय बॉलर्सला धोका आहे। त्यामुळे भारतीय बॉलर्स समोर इंग्लंडची इनिंग उद्या लवकरात लवकर गुंडाळण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे आणि त्यानंतर मेघा, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की भारताची स्ट्रॅटेजी काय यापेक्षा इंग्लंड काय स्ट्रॅटेजी अवलंबतं याला खूप महत्व आहे। इंग्लंडने जर टेस्ट ड्रॉ करायचा निर्णय घेतला तर उद्या भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे। झटपट विकेट घेणं गरजेचं होणार आहे। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।